आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी माई धाराशिवकर आपल्या सर्वांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मी डीमार्टला जाऊन आले. तर डीमार्ट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या ट्रॉलीज, रांगा, भरपूर वस्तूंची रेलसेल आणि त्याचसोबत प्रत्येक वस्तूवर मिळणारी ऑफर. 50 नंतर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मात्र मी बदलला आहे. तो म्हणजे की प्रत्येक वस्तू ऑफर मध्ये मिळते, मग ती घ्यायची का, आणि घेतल्यानंतर त्या वस्तूचा घरी आणल्यानंतर आपल्याकडून खरंच उपयोग होतो का. त्याचबरोबर डीमार्ट मध्ये किंवा कोणत्याही मॉल मध्ये एखादी वस्तू मिळते, मग त्याच किमतीतली वस्तू किंवा त्यापेक्षा चांगल्या किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये बाहेर मिळते का याची पडताळणी मात्र मी करते. चांगल्या मिळालेल्या वस्तू मी घेतल्या आणि काही वस्तू मी सोडल्या देखील. काही वस्तू का सोडल्या हे मी पुढे सांगतेच. थोडक्यात माझी शॉपिंग दाखवते. ह्यामध्ये मी काही वेगवेगळे पार्ट करते. जेव्हा आपण बिल करतो, काउंटरवर आपलं सामान येतं आणि त्यावेळी की नाही ट्रॉलीमध्ये आपण परत भरत असतो बाहेर आणण्यासाठी. त्याच वेळेस आपण कॅटेगरीज करायच्या. जर क्लिनिंगचं सामान असतं, जसं डार्क स्मेल येतो, साबण किंवा आपण हे जे ओडोनिलचे पाऊच वगैरे घेतो किंवा आपले हार्पिक, लायझॉल असतात, ह्यासाठी वेगळी बॅग घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे आपण वेगळ्या वेगळ्या बॅगमध्ये भरायचं, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण सामान लावू तेव्हा एक पटकन आपला थोडासा वेळ पण वाचतो आणि बाकीच्या खाण्याच्या ज्या वस्तू असतात त्यांना याचा वास लागत नाही. म्हणून ही एक गोष्ट मी करते. आणि त्यानंतर ज्या खाण्याच्या वस्तू असतात आणि त्याचे छोटे छोटे पाउचेस असतात ते अगदी वरती ठेवायचे आणि हेवी ज्या गोष्टी असतात त्या खाली ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला जर काही घरातलं संपलं आणि पटकन आपल्याला लागणार असेल किंवा शोधायची वेळ येईल तेव्हा तो एक आपल्याला बेनिफिट मिळतो. तर हे कॅटेगरीज वाईज अन्नाचं म्हणजे खाण्याचं सामान असतं ते वेगळं ठेवलेलं आहे. फुटणारं सामान जर काचेचं वगैरे आपण घेतलं तर त्यामध्ये मिक्स करत नाही. ह्यावेळेस मी काचेच्या वस्तू आणल्या नाहीत, कारण हा माझा फक्त किराणा सामानच होतं आणि ह्यामध्ये काही काही वस्तू मी टाळल्या. ते मी सांगते का टाळल्या. तर हे तांदळाचे 2 प्रकार आहे, ज्यामध्ये इंद्रायणी आणि मनपसंत कोलम मी घेते. तर आता सध्या पावसाळा चालू आहे, त्यामुळे मला हरभऱ्याची डाळ दळून आणणं होणार नाही, त्यामुळे मग मी हिरा बेसन पण घेतलं. तुम्ही पाहिलं असेल तर ह्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची डाळ घेतलेली नाहीये. 5 प्रकारच्या ज्या डाळी असतात, तूर डाळ, हरभरा डाळ, परत मसुरीची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ, ह्या कोणत्याही प्रकारच्या डाळी घेतलेल्या नाहीत. कारण आम्ही बाहेर लोकल मार्केटमध्ये त्याचे रेट्स चेक केले होते, तर डीमार्टमध्ये त्याचे रेट्स आम्हाला जास्त वाटले आणि क्वालिटी डीमार्टपेक्षा बाहेर चांगली आहे. त्याचबरोबर आमची इथं बार्शी म्हणून जे गाव आहे, त्या बार्शीला डाळीच्या मिल पण आहेत. मग आपल्याला जर जास्त डाळी घ्यायच्या असतील, आता माझ्याकडे कार्यक्रम आहे त्यामुळे मी जास्त डाळी घेणार आहे, तर आम्ही तिथून डाळी घेऊन येणार आहोत. तर डाळी आम्ही तिथून आणणार आहोत, त्यामुळे आणि तिथं रेट पण कमी आहेत आणि क्वालिटी चांगली आहे आणि ते विदाऊट पॉलिश केलेले म्हणजे डाळी आहे, त्यामुळे त्या डाळी घेणार आहे. तुरीच्या डाळीचा एक्सपिरियन्स माझा डीमार्टचा असा होता की ती डाळ शिजवल्यानंतर वरणाचा किंवा आमटीचा वेगळाच असा स्मेल यायचा, त्यामुळे ती खाल्ली जायची नाही. त्यामुळे ती डाळ बंदच केली होती आणायची आणि बाहेरूनच आम्ही त्या आणत होतो. पण आता जास्त क्वांटिटी घेणार आहे, त्यामुळे आम्ही मिलमधून घेऊन येणार आहोत. त्यानंतर खोबरं पण तुम्हाला इथे दिसत नसेल. डीमार्टमध्ये खोबरं थोडंसं काळसर होतं, त्याचे भाव खूप होते आणि बाहेर आम्ही अगदी धाराशिवमध्ये जे लोकल मार्केट आहे तिथे मऊसर असलेलं खोबरं, म्हणजे इझी खिसलं जातं किंवा इझी कट केलं जातं, ते खोबऱ्याचे भाव कमी आहेत आणि त्यासोबत त्याचं क्वालिटी चांगली आहे. अगदी ते खिसताना वगैरे ना त्याचं तेल पण निघतं, त्यामुळं आम्ही खोबरं पण बाहेरून घेणार आहोत, इथे घेतलं नाहीये. ही एक आठवण सांगते मैत्रिणींनो तुम्हाला. 1-2 मिनिटांमध्ये व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे मला माहिती आहे. तर हे वाल जे आहेत ना, हे सातारी वाल आहेत आणि हे वाल माझी आई त्याची भाजी छान करायची. अगदी पाठावर वट्ट्यावर ते वाटण वाटून त्याची भाजी करायची. बघूया, मी प्रयत्न करणार आहे पाठ्यावरच वाटून ह्याची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आईसारखी चव येणार नाही मला माहिती आहे, पण नक्कीच प्रयत्न करणार आहे त्या भाजीचा. खूप दिवस मी शोधत होते, पुण्याला गेल्यानंतर मिळत असते पण वेळ मिळत नाही पुण्यामध्ये गेल्यानंतर वस्तू घेण्याचं, त्यामुळे राहत होतं. पण आता मला डीमार्टमध्ये हे पहिल्यांदा दिसते, मला खूप आनंद झाला आणि मी हे पॅक घेतलेले आहे.
तर हे मला बद्दल सांगायचं होतं. बाकीच्या वस्तूंबद्दल मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. अशी ही छोटीशी शॉपिंग आहे. आपण जेव्हा डीमार्ट मध्ये किंवा कोणत्याही मॉलमध्ये किराणा करण्यासाठी जातो ना मैत्रिणींनो, तर तेव्हा आपण नक्कीच त्याच्या अगोदर बाहेर थोडासा रेट्स चेक करायची, क्वालिटी चेक करायची आणि त्यानंतरच आपण आपला किराणा भरायचा असं मला वाटतं. हा माझा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मला तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर त्यासाठीच हा छोटासा व्हिडिओ आहे. प्रत्येक गृहिणीने आपल्या घराचं गरज आणि आपलं बजेट याचा बॅलन्स अगदी व्यवस्थित करावा. त्यामुळे ती स्मार्ट गृहिणी म्हटली जाते. तर प्रयत्न करायचा आहे आपण सगळे स्मार्ट बनण्याचा. चला मग परत भेटणारच आहोत नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. असे छान छान रेसिपीज असतात आपल्या शॉर्ट्स मध्ये किंवा छान माहितीपूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज मी तुमच्यासोबत घेऊन येत असते. ते व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्यासाठी कमेंट देखील करत जावा आणि सबस्क्राईब न करता पाहत असाल तसं करू नका मंडळी. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जावा तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील माझ्या व्हिडिओ चॅनलवरती. त्यासाठी देखील मी वाट पाहणार आहे. नक्की कमेंट करा. चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार.